महत्वाची आणि मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची समोर येते। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांबद्दल ही मोठी अपडेट। दहशतवादी श्रीलंकेत लपल्याची माहिती समोर येते। श्रीलंकेतील कोलंबो विमानतळावर तातडीचं सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप सध्या संपर्कात आहेत। प्रमोद, काय अधिक माहिती आहे? दिली गेली होती की पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील जे 6 दहशतवादी किंवा 6 संशयित आहेत ते चेन्नई मार्गे कोलंबोला गेले आहेत, अशा पद्धतीची माहिती श्रीलंकेतील विमानतळ प्रशासनाला दिली गेलेली होती आणि त्यानंतर त्यांनी तातडीनं चौकशी किंवा तपासणी जी आहे ती केलेली आहे। श्रीलंकेतील कोलंबो विमानतळावरती अशा पद्धतीचं सर्च ऑपरेशन साधारणतः सकाळी केलं गेलं, पण आता जी माहिती मिळत आहे सर्च ऑपरेशन नंतर त्यानंतर अशा पद्धतीची माहिती समोर येत आहे की ते दहशतवादी त्या विमानामध्ये नव्हते। म्हणजे चेन्नईवरनं कोलंबोला ज्या 2 फ्लाईट गेल्या होत्या त्या दोन्ही फ्लाईटची तपासणी जी आहे ती विमानतळ प्रशासनाने केली, मात्र त्यात अशा पद्धतीचे कुठलेही संशयित नव्हते, अशा पद्धतीची माहिती देखील आता समोर आलेली आहे। तर भारताच्या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या तपास यंत्रणांकडनं या सगळ्या 6 दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। पण त्याच अनुषंगानं हा एक वेगळा पार्ट म्हणजे देशाच्या बाहेर पळून जाऊ शकतात हा एक अँगल समोर आला होता आणि त्या अनुषंगानं चौकशी केली, मात्र त्यात दहशतवादी नसल्याची देखील माहिती आता समोर आलेली आहे। नक्कीच धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।